नमस्कार मंडळी. मराठी भाषिक मंडळ कॅनडा तर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण एक शिवजयंती ऑलरेडी केली होती मागच्या महिन्यात आणि या 30 तारखेला तारखेनुसार जे आपण असं म्हणतो. तर आता मी आधी सुरुवात करेन परिचयापासून. आज आपल्यासोबत सुधांशू नाईक जॉइन झालेले आहेत पुण्यामधून. त्याने इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे. तसेच मागच्या 30 वर्षापासून ते प्रोजेक्ट मॅनेजर किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तसंच त्यांना लेखनाची पण आवड आहे. 1996 पासून दैनिक सागर, दैनिक भारत, लोकसत्ता, सकाळ इत्यादी वृत्तपत्रातून ते नियमित लेखन करतात. तसेच सुधा म्हणे किंवा मना सज्जना असे त्यांचे लेख पण आहेत, ब्लॉग्स पण आहेत. तसंच त्यांनी पुस्तकाचं पण पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. माझी माणसं किंवा प्राजक्ताची फुलं हे त्यांचे कथासंग्रह आणि व्यक्तिचित्रात्मक पुस्तक पण आहे. तर आज आपण ते आपल्याला म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मदत करणार आहेत. त्यांचा खूप अभ्यास आहे या विषयावर आणि त्यामुळेच आज आपण सर्व इथं जमलो आहोत. सुधांशू सर, मी आता तुम्हाला हँड ओव्हर करतो. ओके. नमस्कार. मराठी भाषिक मंडळ कॅनडा मधल्या माझ्या सगळ्या मराठी मित्रांनो, तुम्हाला माझ्यातर्फे नमस्कार. दिसतोय ना? हो हो. तुमचे व्हिडिओज तुम्ही चालू ठेवले तरी चालेल. तुमची सुट्टी आहे त्यामुळे कॅज्युअल वेअर्स मध्ये असणं स्वाभाविक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कारण आपला विषय जितका छान असणार आहे की आपण बाकी सगळं विसरून जाऊया आणि छान आनंद घेऊया त्या विषयाचा. तर तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑन केले तरी चालेल, म्हणजे तुमचे रिएक्शन्स बघता येतील. तुम्ही कंटाळणार नाही अशी अपेक्षा आहे. सो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. ऋषिकेश रानडेंच्यामुळे आपण या व्याख्यानाची संधी मिळाली आहे. तर त्याच्याशी बोलताना असं थोडंसं ठरवलं होतं की शिवचरित्राविषयी बोलणारी खूप मोठी मोठी माणसं आहेत आणि खूप उत्साहात त्याविषयी बोललं जातं. अनेक प्रकारचे कथाकथन केलं जातं. अखंड शिवचरित्र पण बाबासाहेब पुरंदरेंपासून अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. तर ते शिवचरित्र आज अनेकांना माहिती आहे. आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना नक्की त्यातल्या सगळ्या महत्वाच्या घटना माहिती असतात. मात्र शिवाजी महाराज हा विषय काही ठराविक त्या मोजक्या 5-7 घटनांपुरता मर्यादित नाही, असं मला वाटतं. कारण शिवाजी महाराज यांचं आयुष्य हा एक विचार आहे आणि या विचाराचा धागा जर आपण जोडायला गेलो तर भारताच्या प्राचीन राजनीतीपर्यंत तो जाऊन पोहोचतो. तर त्या दृष्टीने विचार करायचा, त्या दृष्टीने अभ्यास करायचा म्हणून आपण थोडासा वेगळा विषय निवडलाय. आपला विषय थोडासा असा आहे की भगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य आणि शिवाजी महाराज. जर कालखंडाचा विचार केला तर श्रीकृष्णाचा कालखंड साधारण 5000 वर्ष असा गृहीत धरला जातो की साधारण 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाचा अवतार झाला होता किंवा श्रीकृष्ण या भारतवर्षात होता. त्यानंतर आर्य चाणक्याचा जो कालखंड आहे तो साधारण इसवी सन पूर्व 250 ते 300 वर्ष असा मानला जातो. म्हणजेच थोडक्यात 2500 वर्षापूर्वी चाणक्य होते आणि शिवछत्रपतींचा जन्म 1630 साली झाला. त्यामुळे हा सगळा जो कालखंड विचारात घेतला तर एक 5000 वर्षात अनेक मोठमोठी माणसं आपल्याकडे होऊन गेली. त्यातली ही 3 माणसं जास्त आपल्या मराठी माणसांना भावतात किंवा आवडतात आणि त्यांच्या विचारांचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव असतो. तर हे का? तर भारतीय राजनीती हा जो भाग आहे, या भारतीय राजनीतीचा अत्यंत परिमाणकारक असा उपयोग ज्या कोणी केला त्यामध्ये श्रीकृष्ण, चाणक्य आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनाकडे पाहताना, अभ्यासताना लक्षात येतं की जी मूल्य आहेत राजनीतीची किंवा जे मुख्य विचार आहेत राजनीतीचे, त्या गोष्टी ही तिन्ही माणसं खूप अधिकाराने वापरताना दिसतात. तर ती मूल्य कोणती असतात? भारतीय राजनीती म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी आपल्याला फारशा माहित नसतात. आपण
खूप मोठ्या मोठ्या घटना आपल्याला माहिती असतात. म्हणजे कृष्णाच्या जीवनाचा विचार केला तर म्हणजे एक तर तुरुंगात त्याचा जन्म होणे, मग वसुदेवाने त्याला तिकडे गोकुळात नेऊन सोडणे, मग गोकुळात लहान कृष्ण वाढत असतानाच त्याच्यावरती राक्षसांना पाठवले जाणे. त्याच्या मागची जे काही कल्पित कथा किंवा दंतकथा किंवा कृष्णाला देवत्व देण्यासाठीच्या ज्या काही अनेक कथा आहेत, त्या आपण थोड्याशा बाजूला ठेवूया. आपल्या दृष्टीने ही सगळीच माणसं दैवी आहेत. आपण त्यांना देव मानतोच. पण त्यांच्याकडे एक माणूस म्हणून आपण पाहायला हवं, विचार करायला हवा. तर श्रीकृष्णाच्या वयाच्या 10-12व्या वर्षापासून त्याच्यावर राक्षस पाठवले गेले असा एक साधारण समज आहे. आता कृष्ण कंसाला नको होता. कृष्णाच्या हातून आपलं मरण आहे असं जी काही आकाशवाणी झाली, त्यामुळे कंसाने भयभीत होऊन त्याच्या मृत्यूचे अनेक प्रयत्न केले आणि तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही. कृष्णासारखा माणूस खरं तर राज्यपदी असलेल्या घराण्याचा असायला हवा होता. त्याच्याऐवजी त्याच्या जन्मापासूनच त्याच्या नशिबी सामान्य माणसाचं जगणं आलं. भले गोकुळामधल्या नंद ह्या तिथल्या एका अधिकाऱ्याच्या घरात तो वाढला, नंदाचा मुलगा म्हणून वाढला. पण तरी सुद्धा तो एका सामान्य माणसासारखा वाढला. गोकुळातल्या त्या गवळ्यांच्या मुलांच्या सोबत राहणं, ह्या ज्या सगळ्या बालपणातल्या गोष्टी त्या आपल्याला माहिती आहेत. आर्य चाणक्यांचा जर विचार केला गेला, तर तेही एका सामान्य घरात वाढले. शिक्षणाची आस इतकी मोठी होती, की मगध सारख्या प्रांतातनं म्हणजे मगध म्हणजे आत्ताचा बिहार. तर बिहारमधनं त्यावेळी ते तक्षशिलेला अभ्यासासाठी, शिक्षणासाठी गेले होते. ही ही जी काही तीव्र इच्छा आहे नवं काही शिकण्याची, ती फार मोठी आहे आणि त्यातनं चाणक्य तक्षशिला म्हणजे आत्ताच्या पाकिस्तान, अफगाणिस्तानातला जो प्रांत आहे, तिथपर्यंत ते त्या काळात कसे गेले असतील? त्यांनी कसं शिक्षण घेतलं? आणि शिक्षण घेतल्यानंतर ते तिथेच राहिले नाहीत. तर आपल्या शिक्षणाचा आपल्या लोकांना उपयोग व्हावा म्हणून ते पुन्हा इकडे आले. आणि त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या म्हणजे मगध साम्राज्य जे होतं तिथल्या त्या राजाकडून त्यांचा अपमान होणे आणि मग त्या प्रतिज्ञा हा सामान्य इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि त्यातून मग त्यांनी तिथे नवं राज्य निर्माण करण्यासाठी जे काही प्रयत्न केले. शिवाजी महाराजांच्या कालखंडाकडे येताना असं लक्षात येतं, की महाराजांच्या काळातही अत्यंत भयावह परिस्थिती महाराष्ट्रात होती. 1295-96 मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर पहिलं आक्रमण केलं, त्यानंतर इथे खूप मोठी अनागोंदी माजली. इथल्या लोकांचं जगणं उद्ध्वस्त केलं गेलं. मंदिरं फोडली गेली, धनधान्य लुटलं गेलं, शेतकऱ्यांना त्रास दिला गेला, अनेक स्त्रियांना पळवून नेलं गेलं, अत्याचार झाले. अशीच अनागोंदी एकेकाळी बिहारच्या त्या मगध राज्यात होती, ज्याचा मुख्य तो नंद राजाच होता. कृष्णाच्या काळात कंस, जरासंध, शिशुपाल आदी राक्षसही असेच होते. या तिन्ही माणसांना कुठेही असं रेडीमेड काही मिळालं नाही आजच्या भाषेत सांगायचं तर, की शिवाजी महाराजांना कोणीतरी सांगितलं हे राज्य घे आणि आता वाढव तू. नाही. जरी त्यावेळेला शहाजी महाराज खूप मोठे होते, आदिलशहा, निजामशाह आणि मोगल या तिन्ही सत्तांमध्ये त्यांनी एक शूर सरदार म्हणून काम केलं असलं, तरी स्वातंत्र्याची त्यांची जी इच्छा होती ती मारली गेली. त्यांना शेवटी जबरदस्तीने बंगळूरला पाठवलं गेलं. सह्याद्रीपासून याला दूर ठेवा, असं शहाजहान बादशहाने त्यावेळेला स्पष्ट शब्दात आदिलशहाला सांगितलं होतं. त्यामुळे आदिलशहाचे सरदार म्हणून जेव्हा शहाजी महाराज पुन्हा नोकरीवर रुजू झाले, तेव्हा त्यांना दूर पाठवलं गेलं. आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई या पुणे प्रांतात जेव्हा राहिल्या, पुणे सुपे इंदापूरची जी ती जहागीर होती, इथे फार वाईट परिस्थिती होती. शेतीची वाट लागलेली होती. तेव्हा जे काही पुणे उद्ध्वस्त केलं गेलं होतं, त्यावेळेला गाढवाचा नांगर फिरवणे असं म्हणतात. म्हणजे काय थोडक्यात? तर गाढवाचा नांगर फिरवणे म्हणजे इथे तुम्ही कोणतीही नवीन स्वप्न बघायची नाहीत, स्वातंत्र्याची स्वप्न बघायची नाहीत. आम्ही म्हणू त्याप्रमाणे वागायचं. हे सगळं आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची तुम्ही किंमत मोजली आहे. असं थोडक्यात त्यांनी ते शहाजी महाराजांना सुचवलं होतं, सांगितलं गेलं होतं. अशा परिस्थितीत हातात धनधान्य नाही, माणसं नाहीत. तिथे शिवाजी महाराजांना सुरुवात करायला लागली होती. कृष्णाच्या बाबतीतही तेच होतं. मग ह्या 3 माणसांना इतकी स्वातंत्र्याची आस का होती? असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कृष्ण त्या गोकुळात शांतपणे राहू शकला असता. चाणक्य सुद्धा त्या राजाच्या पदरी त्याची हांजी-हांजी करत राहू शकले असते. आपले वडील आदिलशहाचे सरदार असताना शिवाजी महाराजही त्यांच्यासोबत राहू शकले असते.
तत्कालीन सरदार जे काही होते, सुभेदार होते वेगवेगळ्या प्रांतातले, ते खूप ऐशोआरामात राहत होते. मग हे सगळं न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी ह्या लोकांनी स्वातंत्र्याचा ध्यास का घेतला? हेच फार महत्वाचं आणि शिकण्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर चाणक्य, श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्या तिघांच्याही आयुष्यातला महत्वाचा भाग येतो, की कोणत्याही अन्यायाला शरण न जाणे, त्याचा प्रतिकार करणे. आणि ते करत असताना हे तिघेही कधीही स्वतः ऐषोरामी आयुष्य अवलंबत नाही. ते कायम उपभोगशून्य स्वामी असल्याच्या प्रमाणात वागतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. एका छोट्या छोट्या घटनेतनं यांनी आपली कामं सुरू केली आणि पुढे त्यांची राज्य वाढली. चाणक्य या बाबतीत, चाणक्याचा ग्रंथ जो आहे अर्थनीती, तो कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी वाचला असेल, नसेल तर अवश्य वाचा. दुर्गा भागवतांनी एकेकाळी त्याचा अनुवाद केलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अर्थनीती मांडलेली. आता अर्थनीती म्हणजे फायनान्स नव्हे. आजच्या बाबतीत आपण अर्थ हा शब्द फायनान्स या दृष्टीने वापरतो, पण चाणक्य अर्थनीती त्या दृष्टीने वापरत नाही. अर्थ का आपल्याकडे जसं पूर्वी म्हटलं जातं की मनुष्याच्या गोष्टी कुठल्या, आता अर्थ, काम, धर्म, मोक्ष. तर अर्थ म्हणजे जगणं, राजनीती, राजकारण, आपलं जगणं समृद्ध कसं व्हावं यासाठी चाणक्याने तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्याची साधारण 15 भाग आहेत त्याचे. त्याला चाणक्याच्या त्या काळातल्या भाषेत अधिकरण असं म्हटलं जातं. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो एका गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो किंवा आपल्या आत्ताच्या भाषेत सांगायचं तर फोकस करतो. तो म्हणतो काय, की प्रजा सुखे सुखे राज्ञः प्रजानांच हिते हितम, नात्मप्रियम हितम राज्ञः प्रजानांतु प्रियम हितम. थोडक्यात अर्थ काय, तर प्रजेच्या सुखातच राजाचं हित किंवा कल्याण आहे. राजाने प्रसंगी स्वतःच्या सुखाचा त्याग करून प्रजेच्या हिताची चिंता वाहिली पाहिजे. त्यासाठी प्रसंगी जीवाचं बलिदान दिलं पाहिजे. कारण त्याची प्रजा सुखी असेल तर आपोआप तो सुखी राहील. आता हा मुद्दा जो आहे, हा चाणक्यानेच मांडला असं नाहीये. आपल्याकडे फार प्राचीन काळापासनं ग्रंथसंपदा निर्माण झाली. काही उत्तम राजनीतिज्ञ जे होते त्यांची प्राचीन पुराणात आणि जुन्या ग्रंथात नोंद केली गेलेली आहे. बृहस्पती, बहुदंतक, भारद्वाज, शुक्राचार्य, द्रोणाचार्य, पराशर ऋषी, नारद मुनी, भीष्म आदींची राजनीती किंवा अर्थनीतीवरची ग्रंथसंपदा, लेखन संपदा उपलब्ध आहे. हे एकूण 10 संप्रदाय मानले जातात राजकारणातले. महाभारतातल्या शांती पर्वात भीष्म राजनीती सांगतात. तर चाणक्याने ह्या सगळ्याचा पुन्हा एकदा अभ्यास करून, अधिक संकलन करून, अधिक संपादन करून ह्या गोष्टी अधिक नेटकेपणाने मांडल्या त्या अर्थनीती या ग्रंथात. आता त्याची जी प्रकरण आहेत ती फक्त आपण नामोल्लेख करतो. तर त्या ह्याच्यात 5वं प्रकरण जे आहे ते अंतर्गत राज्यव्यवस्थेविषयी आहे. 7वं प्रकरण परराष्ट्र धोरणाविषयी आहे. 9वं आणि 10वं प्रकरण युद्ध आणि त्याची पूर्वतयारी विषयी आहे. 11वं प्रकरण हे तुमची संघटना कशी बांधावी, त्याचं नियंत्रण कसं ठेवावं याविषयी आहे. 12व्या प्रकरणात चाणक्य सांगतो बलाढ्य शत्रूशी कसं लढावं. 13व्या प्रकरणात शत्रूचे दुर्ग, शत्रूची नगर याच्यावरती ताबा कसा मिळवायचा. 15व्या प्रकरणात तो विविध युक्त्या राजकारणातल्या त्याच्याविषयी तो सांगतो. 8वं त्याच्यातलं अधिकरण जे आहे त्यात तो व्यसन, धोके यांना कसं हाताळायचं, आपल्याकडे काम करणारी जी माणसं आहेत त्यांना कसं सांभाळायचं याविषयी तो बोलतो. आणि 14वं प्रकरण जे आहे ते थोडंसं त्या काळाच्या अनुषंगाने तंत्रमंत्र, जारण मारण विद्या याविषयीच आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात चाणक्याने जो राजकारणाचा विचार केला, तो विचार त्यावेळेला अंमलात आणला गेला. चंद्रगुप्त मौर्य ने जेव्हा ते स्वातंत्र्य मिळवलं, मगध राजा नंद त्याचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं आणि चंद्रगुप्त जेव्हा राजा झाला, म्हणजे चाणक्याने त्याला राजा केला. पण पुन्हा एकदा इथे हाच भाग येतो की राजा हा उपभोगशून्य स्वामी आहे. कृष्णाच्या आयुष्यातही हेच पाहायला मिळतं. कंसाला मारल्यानंतर कृष्णाने तिथे स्वतः त्या राजगदीवर नाही बसला, त्यांनी उग्रसेनाला ते राज्य दिलं. पुढल्या काळात जेव्हा तो जरासंधाच्या शी युद्ध करत होता,
तर कित्येक वेळेला त्याला मथुरा सोडून पळून जायला लागलं, कारण जरासंधाच्या हल्ल्यामुळे आपल्या लोकांना त्रास व्हायला नको म्हणून कृष्ण पळत राहिला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि शेवटी जेव्हा त्याने जरासंधाचा भीमाकरवी वध करून आणला, त्यावेळेलाही त्याने ते राज्य स्वतः नाही घेतलं. त्याने पुन्हा त्याच्या मुलाला, सहदेव त्याचं नाव होतं, त्याला ते राज्य दिलं. अगदी तसंच शिवाजी महाराजांच्याकडे ज्यावेळेला बुंदेलखंडचा राजा छत्रसाल आला होता आणि त्याने सांगितलं की महाराज, माझ्या प्रांताची स्वातंत्र्यता मिळवण्यासाठी मला खूप काही करावंसं वाटतंय, तर तुमच्याकडे मी येतो, तुमचा सरदार होतो आणि आपण जाऊन तिकडे तो बुंदेलखंड स्वतंत्र करूया. तेव्हा शिवाजीराजांनी त्याला आपल्याकडची तलवार भेट दिली आणि सांगितलं, तुम्ही स्वतःच राजे आहात. तुम्ही स्वतः लढा, स्वतः मोठे व्हा. तुम्हाला मदत काही लागली तर आपण करू शकतो, पण तुम्ही आमची चाकरी करू नका. शिवाजी महाराजांना अनेक ठिकाणी असं शक्य होतं, की राजा म्हणून त्या त्या गोष्टीचा आनंद घेणं किंवा खूप आरामात राहणं, धनधान्य, संपत्ती याचा उपभोग घेत राहणं, पण त्यांनी ते केलं नाही. तत्कालीन राज्यकर्ते तसं वागत असतानाही ही तिन्ही माणसं याच्यापेक्षा वेगळी वागतात, हे त्यांचं मोठेपण आहे. राजकारणातला महत्वाचा जो भाग असतो, तो म्हणजे तुम्हाला युद्ध करावीच लागतात. अहिंसा हा भारताचा धर्म नाही. कारण अहिंसा किंवा त्याच्यासाठी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपोआप आपण स्वतःचं बळ कमी करतो, असं भारतीय राजनीती मानते. बलवानाची हिंसा ही वेगळी असते. जेव्हा एखादा माणूस हिंसक असतो, त्याच्यासमोर तुम्ही जेव्हा नम्रपणे शरण जाता, तेव्हा तो तुमच्यावर हल्लाच करणार असतो. रामदास स्वामी जसं म्हणतात, ठकासी व्हावे महाटक, उद्धटासी उद्धट, तसंच श्रीकृष्ण सांगतो. पांडवांना श्रीकृष्ण तेच सांगतो. कोणत्याही अन्यायाविरुद्ध कधीही मान खाली घालून तो अन्याय सोसू नका असं सांगतो. चाणक्य पण तेच सांगतो. त्याचं मुख्य कारण आहे की बलवान माणूस जर असेल तर त्याच्या शब्दाला किंमत असते. निर्बलाने कितीही मोठ्या गप्पा मारल्या, अहिंसेची तत्वज्ञान सांगितली, तरी त्याला किंमत राहत नाही. म्हणून ही तिन्ही माणसं प्रत्येकाला आधी सांगत होती की तुम्ही बलवान व्हा. तुमच्याकडे उत्तमोत्तम शस्त्र असली पाहिजे. जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध होणार आहे हे लक्षात येतं, त्याच्या आधी कृष्ण अर्जुनाला सांगतो की तू अमुक ठिकाणी जा, त्याच्याकडनं शस्त्र घे. तू शंकराची आराधना कर, तपश्चर्या कर, शंकराकडनं अस्त्र घे. वेगवेगळ्या मोठमोठ्या सेनानींकडनं तू अस्त्र मिळव. इंद्राकडनं जाऊन तू अस्त्र घे. असं कृष्ण का अर्जुनाला सांगतो? आता तुला लढायचं आहे. तुझी लढाई भीष्मापासून कर्णापर्यंत अनेक मोठ्या योद्ध्यांशी आहे. तर तिथे तुला तितकं सज्ज असलंच पाहिजे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा ते वयाच्या 10व्या-12व्या वर्षी पुणे प्रांतात एक एक गोष्टी सुरू होत्या, तेव्हा जिजाऊंपासनं कान्होजी जेधे, सोनोपंत डबीर, माणकोजी दहातोंडे, दादोजी कोंडदेव या सगळ्या माणसांच्याकडनं ते वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत होते. कुस्तीचं शिक्षण, धनुष्यबाणाचं शिक्षण, तलवारबाजीचं शिक्षण, घोडेस्वारीचं शिक्षण, हे सगळं शिवाजी महाराज सुद्धा घेत होते. बलवानाच्या शब्दाला, त्याच्या कृतीला किंमत असते, हेच चाणक्य देखील सांगतो. चंद्रगुप्त मौर्य तर अत्यंत एका छोट्या खानदानातला म्हणा किंवा छोट्याशा गावातला मुलगा. त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. तर त्याला सुद्धा बलवान होण्यासाठी चाणक्यांनी अनेक प्रकारच्या संथा दिल्या. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये माणूस पारंगत असला पाहिजे, असं आपली विचारधारा सांगते. म्हणून परशुरामाच्या बाबतीत आपण म्हणतो, अग्रतश्चतुरो वेदा पृष्ठतश्च शरं धनु, इदं ब्राह्म्यम इदं क्षात्रम शापादपि शरादपि. म्हणजे परशुरामासारख्या माणसाच्या शापाला देखील तेवढीच ताकद आहे आणि त्याच्या बाणाला त्यालाही तेवढीच ताकद आहे. असा माणूस घडला पाहिजे असं आपलं भारतीय तत्वज्ञान सांगतं. त्यासाठी पूर्वी आपली जी शिक्षण व्यवस्था होती, त्यात अनेक प्रकार शिकवले जात. आयुर्वेद किंवा वैद्यकशास्त्रापासून ते युद्धशास्त्रापर्यंत आणि कामशास्त्रापासून पाकशास्त्रापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या देशात शिकवल्या जात होत्या, ज्याच्याकडे चाणक्य लक्ष वेधतो.
जेव्हा तुम्ही अर्थनीतीचा ग्रंथ वाचता तेव्हा कोणकोणत्या गोष्टीचं शिक्षण राजाने घेतलं पाहिजे याचे खूप बारकाईने उल्लेख केलेले आहेत. कृष्ण जेव्हा त्याच्या आयुष्यात अनेकदा लोकांना मार्गदर्शन करतो, युधिष्ठिराला मार्गदर्शन करतो, अर्जुनाला मार्गदर्शन करतो, त्या प्रत्येक वेळेला तो ह्या गोष्टी सांगतो. प्रत्यक्षात कृष्णाने सुद्धा जिथे जिथे अन्याय दिसला तिथे ते स्वतःहून धाव घेतली गेली आणि यामध्ये नुसतं अन्यायाचं परिमार्जन हा भाग नाहीये. आपण जेव्हा बारकाईने विचार करतो तेव्हा या तिघांच्या डोळ्यासमोर एका मोठ्या संघराज्याची संकल्पना आहे, ते स्वप्न आहे. कृष्ण मथुरेतला, तिथून तो द्वारकेत आला. पश्चिम भारतात त्याने स्वतःचं राज्य निर्माण केलं. त्यानंतर तो विदर्भात गेला, रुक्मिणी सोबत लग्न केलं, त्याच्याशी नातेसंबंध जोडले. पुढे जेव्हा नरकासुराचा अ, प्रसंग होता तेव्हा तो प्रागज्योतिषपूर म्हणजे गुवाहाटी आणि आताच्या नॉर्थ ईस्ट त्या तिकडच्या भागात गेला आणि तिथलं राज्य पुन्हा त्याने आपल्याशी जोडून घेतलं. शिवाजी महाराजांच्या काळातही आपल्याला महाराजांनी जी काही लग्न केली ते दिसतात ती त्यांनी वेगवेगळ्या घराण्याशी लग्न केली, त्यातल्या मुलींशी लग्न केली, ज्या योगे ती घराणी स्वराज्याशी जोडली जातील. चाणक्याच्या बाबतीतही तेच आहे. त्याने वेगवेगळी जनपद त्यावेळेला लहान लहान जी काही राज्य होती त्यांना जनपद म्हटली जात होती. तर त्या सगळ्या जनपदांना जोडून घेतलं. त्याची गणराज्य बनावी. मग त्या गणराज्यातनं पुढे जाऊन संघराज्य बनावी आणि एक विशाल भारतवर्ष असावं हे चाणक्याचं स्वप्न होतं. जे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मौर्य काळात आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला मौर्यकालीन इतिहास आणि तत्कालीन भारताचा नकाशा पाहता येईल. वेबसाईटवर देखील आणि गुगलवर तुम्हाला पाहता येईल. तर तुमच्या लक्षात येईल मौर्य साम्राज्य कुठनं कुठपर्यंत पोहोचलं होतं. कृष्णाचा विचार करता कुरुक्षेत्रावर जी लढाई झाली ती फक्त कौरव आणि पांडव यांच्यामधली लढाई नव्हती. त्या लढाईचा एकूणच भाग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की गांधार देशापासून ते आपल्या कोकणापर्यंत आणि तिकडे बंगालपर्यंतचा सगळा भाग त्याच्यात मिसळला गेला. काही जण यांच्याकडनं लढली, काही जण त्यांच्याकडनं लढली आणि हे एका दृष्टीने भारतात एक मोठं संघराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न होता. असे प्रयत्न तत्पूर्वीही झाले होते. जेव्हा आपण अश्वमेध यज्ञ नावाची संकल्पना आपण पाहतो तेव्हा त्या अश्वमेध यज्ञात तो अश्व असा सोडला जातो की तो नवनवीन राज्यात जात राहील. मग मगध राज्य आहे, गांधार देश आहे, कुरु आहे, पांचाल आहेत, मद्र देश आहे, अंग देश आहे. या सगळ्या ठिकाणी जाताना तो घोडा जात राहील. तिथल्या राजाने एकतर त्याला शरण जायचंय किंवा त्या ज्याने कोणी तो अश्वमेध यज्ञ केलाय मग नंतरच्या काळात युधिष्ठिर करतो किंवा तत्पूर्वी अनेकांनी केलेले आहेत. अगदी रामाच्या काळात सुद्धा अश्वमेध यज्ञ केला गेलेला होता. तर त्या लोकांना त्या राज्यांनी एकतर शरण जायचंय आणि आपण त्यांचे मांडलिक म्हणण्यापेक्षा मित्रत्वाचे संबंध जोडायचे किंवा मग युद्धाला उभं राहायचं. आपल्याला पांडवांच्या काळातही दिसतं की असा त्यावेळेला यज्ञ केला गेला. नंतरच्या काळात राजसूय यज्ञ केला गेला. त्यावेळेला जे काही घडलं त्यात शिशुपालापासून अनेक जणांच्या वेगवेगळ्या सेना होत्या. अगदी द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला सुद्धा युद्ध झालं, ज्याच्यात दोन तट पडले होते. एका बाजूला कृष्ण, अर्जुन हे सगळे होते, दुसऱ्या बाजूला कौरव, जरासंध, शिशुपाल हे सगळे होते. याचा अर्थ असाच होता की हे युद्ध फक्त एका घरातलं नव्हतं. दिसताना आपल्याला दिसतं की एका कौरवांच्या त्या कुरु घराण्यातला आहे, पण त्याची व्याप्ती फार मोठी होती. इथे संघराज्याची संकल्पना होती जी कृष्णाने पुढे आणली होती. तो अर्जुनाला फक्त असं म्हणत नाही की जा दुर्योधन आणि त्या सगळ्यांना तुम्ही त्यांचा वध करा आणि राज्य ताब्यात घ्या, इतपत ते राहिलं नव्हतं. हीच गोष्ट पुढे शिवाजी महाराजांच्या काळातही दिसते आपल्याला. महाराज सुरुवातीपासून काय सांगतात, ते कधीही असं म्हणत नाहीत की शिवाजीचं राज्य झालं पाहिजे. हा पुणे सुपे इंदापूरचा प्रांत किंवा त्याच्या आसपासचा प्रांत मुक्त करून इथे शिवाजीचं राज्य व्हायला पाहिजे, नाही. सुरुवातीपासून महाराज हेच सांगतात की इथे हिंदवी स्वराज्य व्हायला पाहिजे. या भारतवर्षात रामकृष्णापासूनची जी परंपरा आहे त्यांची जी काही स्वातंत्र्याची उर्मी होती, जे देश सगळे आपला स्वतंत्र होता तो या परकीय आक्रमकांनी लुटला आणि इथे खूप अनन्वित अत्याचार केले. या सगळ्यांनी इथून परत जावं. हा आमचा देश आहे, हा आमचा आहे.
इथे राहायचं असेल तर आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही राहायला पाहिजे. हाच अट्टाहास चाणक्य करताना दिसतो, शिवाजी महाराज करताना दिसतात. हा खूप मोठा विचार आहे. इथे स्वकीय आणि परकीय असा मुख्य भाग येतो. आता तत्कालीन राजकारण जर पाहिलं तर तुर्क किंवा ॲबेसिनिया म्हणजे आफ्रिकेतला जो भाग आहे, तिथनं आलेले सिद्दी, तुर्की, पर्शियन हे सगळे राज्यकर्ते त्यावेळेला भारतावर चालून आले. साधारण इसवी सन 600-700 मध्ये जेव्हा इस्लामची निर्मिती झाली, तेव्हा सौदी अरेबियातनं निर्माण झालेला तो इस्लाम अनेक ठिकाणी पसरत गेला. त्याने मध्यपूर्व पूर्ण ताब्यात घेतलं. फार उझबेकिस्तान पर्यंत तो धर्म पोचला, भारतात आला. इस्लामला सगळ्यात मोठा पायबंद जर कोणी घातला असेल तर तो भारतात घातला गेला. शेवटपर्यंत औरंगजेब जो लढत राहिला, तो का लढत राहिला? त्याने तर त्यावेळेला जवळपास 3/4 भारत ताब्यात घेतला होता. तिथून त्याची पिछेहाट झाली. ज्यावेळेला शिवाजी महाराज लढत होते, तेव्हा त्यांचं जे काही स्वराज्य जेव्हा निर्माण झालं, ते काही जिल्ह्यांपुरतं आजच्या काळात जर बोललो, तर काही जिल्ह्यांपुरतंच मर्यादित होतं. श्रीकृष्णाने जी सुरुवात केली, ते मथुरेचं साम्राज्य असंच छोटं होतं. चाणक्याच्या काळात जी सुरुवात झाली, मगधचं साम्राज्य त्यावेळेला खूप मोठं जरी असलं, तरी ते पूर्ण नष्ट केलं गेलं. त्यावेळेला ते पूर्ण विस्कळीत झालं होतं, ढासळलेलं होतं. पुन्हा सगळी सुरुवात चंद्रगुप्ताला नव्याने करायची होती. आणि तिथून चंद्रगुप्त मौर्य इतका बलाढ्य झाला, की पुढे खैबर खिंडीचा जो आजचा प्रांत आहे, म्हणजे त्या काळातला गांधार देश, त्या गांधार देशापर्यंत जेव्हा ग्रीकांचं सैन्य आलं, तेव्हा चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीकांची सामोपचाराची बोलणी झाली. म्हणजे लक्षात घ्या, की ज्या अलेक्झांडरला त्या काळात अवघा अवघं विश्व पादाक्रांत करत तो पुढे येत होता, जगज्जेता होत गेला होता, त्याला भारतात सगळ्यात मोठा प्रतिकार झाला. मग तो पौरस राजाकडनं असेल किंवा पुढच्या काळात चंद्रगुप्त मौर्यासोबत झालेली त्याची ट्रीटी किंवा तह असेल. अगदी तीच गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीत आहे. औरंगजेब बादशहाचा जर इतिहास तुम्ही वाचलात बारकाईने, तर औरंगजेब बादशाह खूप बलाढ्य होता. त्याने काबूल कंदाहार पासनाचा प्रांत बंगाल पर्यंतचा ताब्यात आणला होता. आपल्याला शाहिस्तेखानाची कथा माहिती आहे. शहाजहानची गोष्ट माहिती आहे. हाच शाहिस्तेखान या पुण्यातनं जेव्हा शिवाजी महाराजांच्याकडनं पराभूत होऊन परत गेला, तो बंगालचा सुभेदार म्हणून त्याची पाठवणी झाली. बंगालपासून आसाम पर्यंतचा प्रांत त्याच्याकडे होता. फक्त शाहिस्तेखानाला आसाम मधल्या बडफुकन नावाचा जो एक शूर सरदार होता, ज्याला आसाम मधला प्रति शिवाजी मानलं जायचं त्या काळी, त्याच्याकडून खूप मोठा प्रतिकार झाला आणि तो प्रांत शाहिस्तेखानाला जिंकता आला नाही. पुढल्या काळात शिवाजी महाराजांनी जेव्हा आपल्या स्वराज्याचा विस्तार सुरू केला, त्या काळात त्यांना अनेक युद्ध अनुभवावी लागली. मिर्झाराजे जयसिंगासारख्या युद्धात त्यांना तह जो करायला लागला, तो म्हटलं तर खूप मानहानिकारक तह होता. त्यांच्या स्वराज्यातले बहुतांश किल्ले मिर्झा राजांना द्यायला लागले. कित्येक लक्ष होऊन असणारं जी वसुली होती, तो सगळा मुलूक त्यांना द्यायला लागला. आर्थिक दृष्ट्या त्यांची नाकेबंदी झाली, संरक्षण दृष्ट्या त्यांची नाकेबंदी झाली. इतकंच नव्हे तर महाराजांना आग्र्याला बोलवलं गेलं. ते गेले तिथे. एक खूप मोठा भाग आहे तो सगळा शिवचरित्रातला, ज्याच्यावर थोडक्यात बोलणं अवघड आहे, कारण माझ्या दृष्टीने तो शिवचरित्रातला सर्वात महत्वाचा भाग आहे. बाकीची युद्ध आपल्याला दिसतात, तिथे अफझल खानाचा वध केलेला दिसतो किंवा अन्य अ, जे काही लष्करी सरदार आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी मारलं किंवा परास्त केलेलं दिसतं. पण औरंगजेबाला समोर जाऊन तिथे स्वतःची अटक झाल्यानंतर सुद्धा, जीवाला धोका असताना सुद्धा, ज्या चातुर्याने महाराजांनी तिथनं पलायन केलं, ज्या पद्धतीने राजकारण केलं आणि पुन्हा स्वराज्यात परत आले, हे खूप मोठं युद्ध होतं, ज्याच्यात एकही माणूस मरण पावला नाही. शिवचरित्राच्या दृष्टीने ही सगळ्यात महत्वाची घटना आहे, की जिथे बुद्धिबळाच्या पटावर जसं आपण बुद्धिबळ खेळतो, तसे औरंगजेब आणि शिवाजी महाराज एकमेकांची बुद्धिबळ खेळत होते. प्रसंगी शिवाजी महाराजांना युद्धावर पाठवायची तयारी झाली होती, कारण त्यांनी अ, औरंगजेबाचा सरदार म्हणून मी काम करेन या दृष्टीने तो तह केला होता. त्यांना औरंगजेबाने राजा नावाचा खिताब बहाल केला होता. त्यासाठी फरमानवाडीचा दरबार झाला होता. तो खूप अपमानकारक दरबार असतो. त्याची वर्णनं
खूप तुम्ही वाचू शकता काय असतो फरमानवाडीचा दरबार. पण आपल्या स्वराज्याचं पुढचं भवितव्य, पुढचं भविष्य चांगलं असावं यासाठी प्रसंगी शिवाजी महाराजांनी तो तह स्वीकारला, अपमानास्पद अटी स्वीकारल्या, ते आग्र्याला गेले आणि पुढे तिथून पळ काढला. आपल्या आयुष्यात आपण खूप मोठी स्वप्न पाहतो, मोठं काहीतरी करू पाहतो. जेव्हा अडचणी येतात, तेव्हा आपल्याला शांत डोक्याने विचार करून प्रसंगी 2 पावलं माघार घ्यावी लागते. हे आपल्याला या तिघांच्याही आयुष्यातनं पाहायला मिळतं. एक तुम्हाला गंमत सांगतो. चाणक्याने एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे, की युद्ध आणि हा जो काही भाग असतो, त्याच्यात कूटनीती किंवा कूटयुद्ध असं मानलं जातं. आता शिवाजी महाराजांना समर्थ रामदास नीतिवंत राजा असं म्हणतात. तर नीतिवंत राजा म्हणजे काय? तर नीतिवंत राजा म्हणजे खूप सज्जन माणूस नव्हे. म्हणजे आपण आता म्हणतो, की हा खूप नीतिवान माणूस आहे. म्हणजे सज्जन असा अर्थ होत नाही. नीतिवंत राजा म्हणजे ज्या राजनीतीतल्या किंवा भारतातल्या पूर्वीच्या सामाजिक रचनेत ज्या अनेक प्रकारच्या नीती सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्यावर प्रभुत्व ज्याने मिळवलेलं आहे, तो नीतिवंत राजा. मग त्यात युद्धनीती असते, अर्थनीती असते, राजनीती असते, कूटनीती असते, कपटनीती असते, व्यूहनीती असते, कृषी नीती असते. या सगळ्या गोष्टीवर ज्याचं प्रभुत्व आहे, तो नीतिवंत राजा. कृष्ण असाच होता. चंद्रगुप्त मौर्य असाच होता, कारण त्याच्या मागे शिकवणारा चाणक्यासारखा धूर्त माणूस होता. धूर्तपण हे राजाकडे असलं पाहिजे असं चाणक्य सांगतो. खूप सज्जन असणारा माणूस चांगला नव्हे, हे आपल्याला माहिती असतं. जसं तुकाराम महाराज म्हणतात, की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. तुम्ही धूर्त पण असलं पाहिजे आणि नम्र पण असलं पाहिजे. जी काही खूप उंच वाढलेली झाडं असतात ना, ती चटकन कापली जातात. त्यामुळे तिथे धूर्तपणे वागणारा, नम्र असणारा असा माणूस चटकन बाजूला निसटून जाऊ शकतो. हे महत्वाची गोष्ट चाणक्य सांगतो. कृष्ण हेच सांगतो. कृष्णासारखा बलाढ्य माणूस होता. त्याला स्वतःलाच आपण आज देव मानतो, पण त्याच्याकडे अनेक शस्त्र, मल्लविद्या अशा अनेक गोष्टीत कृष्ण पारंगत होता. धनुर्विद्येत पारंगत होता, तलवारबाजीत पारंगत होता, अश्वपरीक्षेत पारंगत होता, उत्तम सारथी होता. या सगळ्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं, कारण आपण कृष्णाला फक्त भगवान कृष्ण मानतो. इतकं असून सुद्धा ज्यावेळेला त्याच्यावरती कालयवनासारखा राक्षस म्हणा, आता त्यावेळेचा सरदार म्हणून आता आपण त्यांना राक्षस म्हणतो, कारण ते विरुद्ध पार्टीतले होते. तर कालयवनासारखा राक्षस जेव्हा त्याच्यावर चाल करून आला, तेव्हा कृष्णाने सहज त्याला अंगावरती घेऊन त्याच्याशी लढणं शक्य होतं. पण कृष्ण असं करताना दिसत नाही. तर तिथे जी काही कूटनीती कृष्णाने केली आहे, अगदी तशीच कूटनीती चाणक्य त्याच्या कूटयुद्ध नावाच्या अध्यायात सांगतो. चाणक्य म्हणतो, पृष्ठतोभिहत्यं प्रचलं विमुखं वा पुरस्तात् सारबलेन भिहन्यात् ताभ्यां पार्श्वाभिघातौ व्याख्यातौ. याचा अर्थ काय? तर जेव्हा शत्रू तुमच्यावर चाल करून येतोय, तर तुम्ही कूटनीतीचा वापर करत माघार घ्या. अशा प्रमाणात माघार घ्या, की एका विशिष्ट ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर मग तुम्ही शत्रूवर पुन्हा आघात करा. कालयवनाच्या बाबतीत कृष्णाने जी कूटनीती अवलंबली, ती खूप वेगळी होती. तिथे एका शापाचा उल्लेख आहे. म्हणजे त्या एका ऋषींना एक वरदान मिळालेलं आहे आणि मग त्यांनी देवाला जेव्हा त्यांच्या युद्धात मदत केली आणि त्यानंतर ते खूप थकले आणि तेव्हा त्या मुचुकुंद ऋषींनी जेव्हा देवाला वरदान मागितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की मला काय पाहिजे, तर मला फक्त शांत झोप हवी आहे. मी खूप दमलो हे युद्धात तुम्हाला मदत करून, तर मला शांत झोपू द्या आणि वरदान द्यायचं तर इतकंच द्या, की जो कोणी माझी झोपमोड करेल, त्याच्याकडे मी पाहता क्षणी तो जळून गेला पाहिजे. ह्या गोष्टीची माहिती कृष्णाला होती. म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स बघा कृष्णाचे. त्याला सगळ्या बारीक-सारीक गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे कालयवनाला त्याने अंगावर घेतलं आणि पळ काढला. कालयवनाचं सैन्य आणि कालयवन त्याच्या मागे धावत होता. खूप कृष्ण कुठे धावत शेवटी तो त्या एका गुहेत शिरला. आता ती गुहा नर्मदा काठी होती असं मानलं जातं. तर तिथे तो त्या गुहेत शिरला, कारण कृष्णाला माहिती होतं, की याच गुहेत मुचुकुंद ऋषी शांतपणे झोपलेले आहेत. त्याने जाता जाता एक छोटी गोष्ट केली. अंगावरचं जे त्याच्या पितांबर किंवा उपरणं जे होतं ते त्याने त्यांच्या अंगावर पांघरून टाकलं आणि तो गुहेत आतल्या बाजूला जाऊन लपून बसला. मागून येणारा कालयवनाने हे सगळं पाहिलं आणि त्याने त्या ऋषींना लाथेने मारायला सुरुवात केली, उठवायला सुरुवात केली.
काय तो काही त्यावेळेला जे काही बोलला असेल की कशाला झोपलायस इथे वगैरे जे असेल ते. आणि त्याने त्यांना उठवल्या क्षणी ते क्रुद्ध झाले. त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि कालयवन संपला. ही कूटनीती आहे. ही कूटनीती चाणक्य सुद्धा अनेक ठिकाणी करताना दिसतो. अनेक राजांच्या बाबतीत त्याने चंद्रगुप्ताला सल्ले दिलेले आहेत. ते त्याने लिहून पण ठेवलेत, की तुमच्या बलाढ्य शत्रूला कशा पद्धतीने तुम्ही मारू शकता. चाणक्याच्या काळात अनेक प्रकारची व्यवस्था होती. त्याने जी काही माणसं नेमलेली आहेत, तर वेगवेगळे मंत्री कसे असले पाहिजेत, वेगवेगळ्या गोष्टीचे अध्यक्ष कसे असले पाहिजे, त्यासाठी त्याने एका ठिकाणी जे लिहिलंय, की जसं शस्त्रागार प्रमुख असतो, खजिन्याचा प्रमुख असतो, तसं चाणक्याच्या काळात गणिकाध्यक्ष नावाचा एक माणूस नेमला गेला होता. गणिका म्हणजे वेश्या. तर त्या काळी वेश्येचा सुद्धा वापर करावा आणि शत्रूला परास्त करावं, शत्रूच्या गोटात शिरावं, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर संन्याशी जे नेमले जातात, हेर खातं जे असतं, त्यासाठी संन्याशी नेमले जावेत असं चाणक्य म्हणतो. पण ते संन्याशी कसे असावेत याची त्याने निकष तयार केलेले होते. त्यांची खूप कडक चाचणी घेतली जायची. आणि त्या संन्याशासाठी सर्वात महत्वाची एक गोष्ट होती, की त्या संन्याशाने कामवासनेवर पूर्ण विजय मिळवलेला आहे का? त्याची कामवासना शांत झाली आहे का? हे जर झालं असेल तरच त्याला हेर खात्यात घ्यावं. इतक्या बारकाईने चाणक्य याचा विचार करतो. शिवाजी महाराजांच्या काळाकडे जर आपण पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या काळातही सैन्यात स्त्रियांना जाण्यास परवानगी नव्हती. जेव्हा सैन्यात लोक घोडदौडीला जायची किंवा एखाद्या युद्धावर जायची, तेव्हा घरातून त्यांना निघून जाताना आपल्या घरच्या स्त्रीचा निरोप घेऊन बाहेर पडायला लागायचं. आपण परत येऊ का हे माहित नसायचं. कोणत्याही प्रकारचा ऐशोराम शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्याला परवानगी नव्हती. वेश्यांकडे जायला बंदी होती. सैनिकांच्या छावणीत कुठल्याही प्रकारचे लावणी किंवा अन्य सदृश प्रकार होणार नाहीत. कारण त्या काळी नृत्य चालायची. शाहिस्तेखानाचा जो काही मोठा लवाजमा आला होता पुण्यात, त्याच्यात अनेक नर्तिका होत्या, नाटकशाळा होत्या, वेश्या होत्या. अगदी इतकंच नव्हे तर कित्येक गुलाबाची कलमं शाहिस्तेखान घेऊन आल्याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रात सापडतो. म्हणजे त्यांनी मोठी बाग वसवली होती आपल्या आसपास. इतका मोठा लवाजमा शाहिस्तेखान त्यावेळेला घेऊन आला होता, की औरंगाबाद पासून पुण्यापर्यंत त्याला कित्येक आठवडे लागले होते. आणि ते जाताना मात्र तो तिसऱ्या दिवशी पळून गेला होता. इतका तो घाबरला होता. शिवाजी महाराजांच्या सगळ्या सैन्याला काटेकोर निकष होते. त्यांनी कशी सैन्याची छावणी असावी, तंबू कसे असावेत. शिवाजी महाराजांचा स्वतःचा तंबू सुद्धा इतका साधा असायचा, की अवघ्या काही तासात सगळं सैन्य, सगळा बाडविस्तारा गुंडाळून पुढे निघून जाईल. आपल्याकडे असणारी घोंगडी हा जो भाग आहे, तर अनेक सैनिक घोंगडीवर झोपलेले आढळायचे असा परकीय कागदपत्रात उल्लेख सापडतो. शिवाजीचं सैन्य घोड्यावरती त्याच्या छावणीतले जे काही तंबू किंवा घोंगडीसारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टाकून पटापट पुढे पळून जात असत, असे उल्लेख इंग्रज, फ्रेंच, डच आदी कागदपत्रात आढळतात. साध्या तंबूत शिवाजी महाराज राहतात, साध्या तंबूत ते वावरतात हे दिसतं. तर कूटनीतीचा जो भाग आहे, तर शिवाजी महाराजांचं सैन्य असं साधं राहत असल्यामुळे त्यांना अत्यंत वेगवान हालचाली करता यायच्या. तर कूटनीतीचा जो मगाशी श्लोक सांगितला, अगदी सारखी अशीच घटना महाराजांच्या काळात घडली. ते होतं साल्हेरीचं युद्ध. साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वात उंच गड मानला जातो. त्याच्या पायथ्याशी जी मोठी लढाई झाली, त्यावेळेला प्रत्यक्ष शिवाजी महाराज त्याच्यात सामील नव्हते. जेव्हा त्यांना कळलं की मोगलांचं मोठं सैन्य तिथे येतंय, त्यावेळेला कोळवण प्रांत म्हणजे आजचा जव्हार मोखाडा प्रांतात मोरोपंत होते. प्रतापराव गुजर अन्य वऱ्हाड प्रांतात होते. त्या दोघांना त्यांनी सूचना दिल्या, की दोघांनी एक दिलाने जाऊन शत्रूवर तुटून पडावे आणि त्यांचा पाडाव करावा. इथे जी काही व्यूहरचना या दोघांनी केली, ती ह्याच श्लोकाशी अगदीच मिळती-जुळती अशी आहे. म्हणजे त्या दोघांनी शत्रूला आधी अंगावर घेतलं. एक छोटी तुकडी पुढे गेली. त्यांनी शत्रूशी युद्ध सुरू केलं आणि ती तुकडी पळत सुटली. खूप काही पुढे गेल्यानंतर त्या तुकडीने अचानक पूर्णपणे यू-टर्न घेतला. पूर्णपणे ते उलटे फिरले आणि शत्रूवर त्यांनी हल्ला सुरू केला. पण ती जागा अशी निवडली होती, की तिथे महाराजांच्या सैन्याच्या अन्य तुकड्या दबा धरून बसलेल्या असतील.
पार्श्वाभिघातौ व्याख्यातौ असं जो म्हणतो चाणक्य, की तिथे जाऊन मागून त्यांच्यावर जोरदार हल्ला केला गेला. आणि हे मोगलांचं सैन्य एखाद्या साकट्यात सापडावं तसं पुढून आणि मागून दोन्ही बाजूने त्या कचाट्यात सापडलं आणि 1,00,000-1,50,000 अशा त्या मोठ्या सैन्याचा या छोट्या तुकड्यांनी पूर्ण पराभव केला. कृष्णाच्या काळात, चाणक्याच्या काळात ह्याच कूटनीतीने युद्धनीती वापरली जात होती. युद्धनीतीचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला दिसतो ते म्हणजे घोडदळ. भारतीय मधल्या काळातल्या राजनीतीत हत्ती किंवा गजदलाचा खूप मोठा भाग दिसतो, ज्याच्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी राजे नंतरच्या काळात पराभूत झालेले दिसतात. घोडदळाकडे दुर्लक्ष केलं गेलेलं दिसतं, ज्याच्याकडे पुन्हा एकदा शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज लक्ष देताना दिसतात. अत्यंत सुसज्ज घोडदळ असावं असं कृष्ण वारंवार सांगतो, चाणक्य वारंवार सांगतो आणि शिवाजी महाराजही ते आपल्या आयुष्यात करताना दिसतात. स्वतः राजा उत्तम अश्वपरीक्षक असावा असं चाणक्याने लिहून ठेवलेलं आहे. कृष्णाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. तुम्ही जेव्हा कौरवांच्या युद्धपर्वाचा अभ्यास कराल किंवा ते युद्धपर्व बारकाईने वाचाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की युद्धात अनेकदा खूप अगदी हातघाईची परिस्थिती आली होती. खूप कठीण परिस्थिती आली होती, जिथे अर्जुनाला श्रीकृष्णाने वाचवलेलं आहे. पांडवांच्या सैन्याला कृष्ण अत्यंत सुयोग्य अशी दिशा देतो. कोणत्या भागात आता युद्धाला जायला पाहिजे, शत्रूला कोणत्या कोपऱ्यात आणायला पाहिजे, कुठे दलदल आहे, कुठे उंचावरची जागा आहे, कुठल्या ठिकाणी कोणता शत्रूचा सेनानी लढतो आहे, कोणाशी अर्जुनाने युद्ध करायला पाहिजे, कोणाशी नकुल सहदेवाने युद्ध करायला पाहिजे, कोणाला युधिष्ठिराने अंगावर घेतला पाहिजे, अशा अनेक सूचना कृष्ण देताना दिसतो. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तो सांभाळतो अश्वदल. स्वतः तर तो घोड्यांचा उत्तम परीक्षक होता आणि तुम्ही जर ते कुरुक्षेत्रावरचा इतिहास वाचलात, त्याच्या लक्षात येईल की रोज रात्री त्या घोड्यांना नीट खरारा केल्याशिवाय, त्या घोड्यांना चारा पाणी दिल्याशिवाय, त्यांना काही जखमा झाल्या असतील तर ते पाहिल्याशिवाय कधीही कृष्ण स्वतः विश्रांती घ्यायला गेला नाही, असा महत्वाचा उल्लेख सापडतो. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जेव्हा मोठ्या युद्धानंतर जखमेचा दरबार भरवला जायचा, जिथे सेनानी, सरदार, सैनिक यांच्या जखमावरती उपचार केले जायचे, त्यासाठी गड किल्ल्यावर औषधी तुपाच्या विहिरी असायच्या, मलम असायची वेगवेगळी बनवलेली, राजवैद्य असायचे जे काही झाडपाल्याचं औषध करायचे. त्यात महत्वाची गोष्ट अश्ववैद्य असायचे आणि घोड्यांची नीट निगा राखली जायची. महाराजांना घोड्यांविषयी इतकी प्रचंड आत्मीयता होती की मोगलांच्या सैन्यात काय लुटायचं तर सगळ्यात पहिलं ते घोडे लुटा सांगायचे, कारण मोगलांकडे उत्तम अरबी घोडे असायचे. आणि असं करत करत महाराजांनी आपलं घोडदळ वाढवत नेलं. शिवाजी महाराजांच्या बालपणातला जर इतिहास आपण पाहिला, की जेव्हा त्यांनी सुरुवातीला वयाच्या 16-17व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला, मग राजगड घेतला, मग आसपासचे रोहिडा आदी किल्ले त्यांच्या स्वराज्यात होते. इथून पुढे जे काही सैन्य वाढत गेलं, सुरुवातीला 200-300-400 माणसं असतील त्यांच्यासोबत, ती वाढता वाढता वाढत गेली. पुढे घोडदळ वाढत गेलं. 1,00,000-1.5 लाखापर्यंत जेव्हा महाराजांचं घोडदळ पोहोचतं, तेव्हा लक्षात घ्या की केवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची व्यवस्था पाहिली गेली असेल. प्रत्येक किल्ल्यावर घोड्यांच्या पागा होत्या, किल्ल्याच्या खालच्या बाजूला पागा होत्या. त्यांनी दळवटणे नावाचं एक गाव आहे, चिपळूण जवळ आहे कोकणात. तर तिथे एक मोठी छावणी होती शिवाजी महाराजांची आणि राज्याभिषेकाची जेव्हा धामधूम सुरू होती, त्यावेळेला महाराज त्या छावणीत होते. एप्रिल मे महिन्याचा तो काळ होता आणि जूनमध्ये महाराजांना राज्याभिषेक होणार होता. आजच्या कॅलेंडरनुसार मी बोलतोय. त्यात आपलं भारतीय कॅलेंडर म्हटलं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर एप्रिल मे महिन्याचा तो काळ उन्हाळ्याचा, तिथे महाराज छावणीत होते आणि त्या छावणीत नंतर तिकडनं परत आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या छावणीच्या जो काही मुख्य कारकून होता त्याला जी पत्र लिहिली आहेत, त्यात ते खूप छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख करतात. त्यात घोड्यांसाठी वैरणीची तजवीज करावी असं न चुकता लिहितात. इतकंच नव्हे तर पुढे ते लिहितात की लोकांच्याकडून या गोष्टी तुम्ही दडपशाहीने मागू नका. तुम्ही लोकांच्याकडनं या गोष्टी विकत घ्या, त्याचं योग्य मोल चुकतं करा आणि हा जो काही वैरण आणि गवताचा सगळा जो भाग आहे, जो तुम्हाला घोड्यांना द्यायचा आहे, तो खूप काळजीपूर्वक जपा.
इतक्या बारकाईने महाराज सांगतात की एखाद्या दिव्यात जर वात असेल तर एखादा उंदीर ती वात पळवून नेईल आणि त्यामुळे त्या वैरणीला, त्या छावणीला आग लागेल आणि आपलं खूप मोठं नुकसान होईल. हे खूप महत्वाचं आहे. एखादा राजा छावणीतल्या छोट्याशा इतक्या बारकाईच्या गोष्टी सुद्धा जेव्हा आपल्या लोकांना सांगत असतो, त्यावेळेला लोकांना कळतं की आपल्यावर आपल्या राजाचं किती बारकाईने लक्ष आहे. असं लक्ष ठेवायला चाणक्य देखील सांगतो. म्हणून मी मगाशी तुम्हाला जसं म्हटलं, की विनीताध्यक्ष नावाचा एक चाणक्याचा अधिकारी होता. म्हणजे त्यांचे काम काय होतं, की त्याने कुरणांची देखभाल करायची. त्याच्या ज्या काही मोठं राज्य होतं, त्या जिथे-जिथे कुरण असतील, त्याच्यावर वेगवेगळे अधिकारी नेमले जात होते. त्या सगळ्याचा मुख्य हा विनीताध्यक्ष असायचा. गोधन हे आपल्याकडे खूप महत्वाचं मानलं जातं. तर असं जे काही पूर्ण राज्यभर जिथे-जिथे गोधन वाढवलं जात असेल, त्याची काळजी घ्यायला जी काही आता आपण म्हणतो समिती नेमली जात असेल, तत्कालीन त्यावेळेला गोपाध्यक्ष नेमले जात होते. वजन आणि मापं ही जी काही आता आपण म्हणतो, की किलो, ग्रॅम वगैरे म्हणतो किंवा सोन्याच्या बाबतीतली आपली मापं आहेत. या सगळ्याचं स्टँडर्डायझेशन केलं गेलं असलं पाहिजे. हे आता आपल्याला माहिती आहे. त्या काळी सुद्धा हे केलं जात होतं. त्या वजनांसाठी काम करणारे जे काही माणसं असायची त्याचा मुख्य होता त्याला पौतवाध्यक्ष असं चाणक्य म्हणतो. अशी अनेक माणसं होती. आयुधागाराध्यक्ष होता, खजिन्याचा अध्यक्ष होता. हे सगळं शिवाजी महाराज करताना दिसतं. कृष्णाच्या काळात द्वारकेचं जे काम केलं जात होतं तिथेही हे दिसतं. मुळात आपण कृष्णाला द्वारकेचा राणा म्हणतो, पण द्वारकेचा राजा हा बलराम होता. कृष्णाने राज्यपद मोठा भाऊ म्हणून त्याला मान देण्यासाठी म्हणून बलरामाकडे दिलं होतं आणि द्वारकेची अत्यंत बारकाईने व्यवस्था केली होती. द्वारका इतकी सुसज्ज आणि संपन्न झाली होती, की त्यावेळी असं म्हणत होते, की द्वारका सोन्याची आहे. प्रत्येक घरावर सोनं आहे असं मानलं जात होतं. इतकी संपन्नता द्वारकेत कशी आली? द्वारका कशी निर्माण झाली याचा तुम्ही इतिहास पाहिलात तर लक्षात येईल, की अत्यंत ओसाड असा प्रांत होता. तिथला समुद्र हटवून म्हणजे आजच्या काळात रेक्लमेशन करून कृष्णाने द्वारका निर्माण केली. हेच चाणक्य करताना दिसतो. अनेक मोठमोठी राज्य तिथले जे काही भाग होते. मग दुष्काळ असेल, त्या दुष्काळावर उपचार कसे करायचे? काय करायचं तिथे? वृक्ष लागवड कशी करायची? ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज करताना दिसतात. शिवाजी महाराजांचा आज्ञापत्र नावाचा जो ग्रंथ आहे, तो उपलब्ध आहे. आपण वाचू शकतो. तर ह्या आज्ञापत्रात इतक्या अनेक सूचना दिलेल्या आहेत, की किल्ल्याच्या खाली कसं वन निर्माण करावं, कोणत्या प्रकारची झाडं लावावीत, रस्त्याच्या दुतर्फा कोणती झाडं असावीत, किल्ल्याचं प्रवेशद्वार कसं असावं, इथपासून अनेक गोष्टी आहेत. आणि या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घेतली जाते, की लोकांचं कल्याण. लोकांना शिवाजी महाराजांनी कल्याणासाठी जी काही मंत्रीगण नेमले, हे चाणक्य सांगतो. चाणक्य सांगतो त्याच्याही आधी खूप अनेक वर्ष किंवा अनेक शतकं आधी शुक्राचार्यांनी त्यांच्या शुक्रनीतीत सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, "सर्व विद्यासु कुशलो नृपो तद्यपि सुमंत्र भवे, मंत्रिभिस्तु विना मंत्रम नैकोर्थम चित्कयेच." याचा अर्थ काय? तर राजा कितीही हुशार असला, तरी त्याने सगळीच कामं स्वतः करू नयेत. त्याने प्रधानादी मंत्री नेमावेत, त्यांच्याकडून कामं करून घ्यावीत आणि जेव्हा महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा सर्वांनी एकदिलाने निर्णय घ्यावा. शिवाजी महाराजांच्या काळात हेच केलं गेलं. अष्टप्रधानांची निर्मिती केली गेली. तुम्हाला तो श्लोक माहिती असेल कदाचित. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती त्यात असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. हे सगळे अष्टप्रधान निर्माण केले गेले ते. त्या प्रत्येकाला त्याचे शिक्के होते. त्या प्रत्येकाला त्याच्या पॉवर्स दिल्या गेल्या होत्या. आजच्या काळात आपण म्हणतो ना मॅनेजमेंट टेक्निक्स आपण जेव्हा शिकतो, जो आपण 30 तारखेच्या लेक्चर्समध्ये आपण हे बघणार आहोत, की व्यवस्थापन कौशल्य किंवा मॅनेजमेंट टेक्निक्स काय असतात. तर शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंट टेक्निक्समध्ये हा भाग अत्यंत महत्वाचा आहे, की ते नुसत्याच जबाबदाऱ्या देत नाहीत लोकांना, तर त्याच्यासाठी अधिकार सुद्धा देतात. सो रिस्पॉन्सिबिलिटी अँड अथॉरिटी शुड कम हँड्स इन हँड असं आपण म्हणतो, की नुसतीच रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर माणूस कामं नाही करू शकत. त्यांना तुम्ही अधिकार पण द्या, त्यांना अथॉरिटीज द्या, निर्णय घेण्याची ताकद द्या. त्या निर्णयाची डेफिनेशन्स आपण करू शकतो, की तुम्ही कोणत्या प्रमाणात किती पर्यंत निर्णय घेऊ शकता. महाराज असं करताना दिसतात. त्यावेळेला जे काही त्यांचे कारभारी होते, मग मोरोपंत असतील, अण्णाजी दत्तो असतील
किंवा सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री हे सगळे होते, रघुनाथ पंडित असे अनेक सगळे होते. या सगळ्यांना वेगवेगळ्या पॉवर्स होत्या, त्यांना निर्णय घेण्याची ताकद दिली होती आणि त्याच्यावरती जर कुठे काही पुन्हा मतैक्य होत नसेल तर शेवटचा जो निर्णय असायचा तो सर्व मंडळी मिळून शिवाजी महाराजांनी एकत्र बसून निर्णय घेत. चाणक्याच्या काळातही हेच होत होतं, कृष्णाच्या काळातही हेच होत होतं. एखादं राज्य खूप मोठं व्हावं यासाठी ही राजाधिष्ठित लोकशाही आपल्याकडे प्राचीन काळापासून राबवली गेली. हे फार महत्वाचं आहे. आज आपण परदेशात अनेक ठिकाणी जी काही अनागोंदी चाललेली दिसते, मोठमोठी राज्य उद्ध्वस्त होताना दिसतात. मग दहशतवाद असेल त्यामागे किंवा एखाद्या राजाची स्वतःची सुखलोलुपता असेल किंवा हव्यास असेल, ज्यामुळे ती राज्य नष्ट होतात कालांतराने. आपल्याकडे असं घडताना दिसत नाही, कारण आपल्याला इतक्या मोठ्या विचारांची परंपरा आहे. मंत्रयुद्ध हा एक खूप मोठा भाग चाणक्याने सांगितलेला आहे, ज्याच्यात दूतकर्म याला खूप महत्व दिलं जातं. 12व्या अधिकरणातला 136वा अध्याय या दूतकर्माविषयी सांगतो, जिथे दूताचं महत्व चाणक्याने विशद केलंय. कृष्णाच्या काळात सुद्धा कृष्ण स्वतः दूत म्हणून कौरवांकडे जातो आणि त्यावेळेला त्याने खूप बारकाईने गोष्टींचा संदर्भ लक्षात घेतलेला आहे. दूतावर विषप्रयोग केला जाऊ शकतो हे गृहीत धरलं जातं, म्हणून कृष्ण कधीही कौरवांच्याकडे दुर्योधनाने बोलवूनही जेवायला जात नाही. तो विदुराच्या घरी जाऊन राहतो, तिथे जेवतो. इतकंच नव्हे तर दूताला काही पॉवर्स दिल्या गेलेले असतात. दूतावर त्या दूतावर हल्ला केला जाऊ शकत नाही. तो राजा म्हणून त्याला तिथे वागवलं गेलं पाहिजे. तर कृष्णाला जेव्हा दुर्योधन शेवटी आक्रस्ताळेपणे आरडाओरडा करून सांगतो, की प्रसंगी मी तुला इथे आता कैद करून ठार मारू शकतो, तेव्हा कृष्ण उग्रावतार धारण करून त्याला सांगतो, की असा अविचार सुद्धा मनात आणू नकोस. मग जे काय होईल त्याच्या परिणामांविषयी मग मला त्याचा संदर्भ घेता येणार नाही किंवा मी त्यासाठी जबाबदार नसेन. तुझा केव्हाच उद्ध्वस्त मी तुला करू शकतो, पण मला ते करायचं नाहीये. मी इथे दूत म्हणून आलेलो आहे. शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अफजल खानाचं युद्ध असतं, अफजल खान खूप मोठी सेना घेऊन बाहेर पडतो. त्याला त्या प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा शिवाजी महाराज घेऊन येतात, या सगळ्यात महत्वाचं काम जर कोणी केलंय तर फक्त एका माणसाने केलं. पंताजी गोपीनाथ बोकील हा महाराजांचा वकील होता, दूत होता, की जो अफजल खानाकडे गेला होता. आणि अफजल खानाला जे काही मानसिकता त्याची तयार करण्याचं काम होतं, हे सगळं या पंताजी गोपीनाथांनी केलं. म्हणजे शिवाजी खूप घाबरलाय, तो तुमच्यासमोर येऊच शकत नाही, अशा पद्धतीने पंताजी गोपीनाथनी जे काही अफजल खानाचं पूर्ण मन परिवर्तन केलं आणि त्याला दाखवलं, की त्याच्या मनात अशी भावना निर्माण केली, की अरे शिवाजी महाराजांनी खूप मोठे पराक्रम जरूर केले असतील, पण तुमच्या पराक्रमासमोर ते शून्य आहेत, काहीच नाहीत, क्षुल्लक आहेत. तुम्ही नुसते निघालात हे बघूनच ते इतके घाबरलेत, की ते गड सोडून खाली यायला तयार नाहीयेत. असं सगळं मंत्रयुद्ध हे मंत्रयुद्ध होतं. असं सगळं करून त्यांनी मोठ्या कौशल्याने अफजल खानाला प्रतापगडाच्या त्या माचीवर आणलं आणि पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तो खूप मोठा विषय आहे, एका 5 मिनिटात सांगण्यासारखा विषय नाहीये. तर तिथे काय काय केलं गेलं ह्या सगळ्याचं आधीच नियोजन केलं गेलं. अफजल खानाचा वध ही अशी अपघाताने घडलेली घटना नाहीये. त्याची पूर्ण तयारी केली गेली होती आणि याच्यात महत्वाचं काम पंताजी गोपीनाथांनी केलं होतं. त्यांनी फक्त अफजल खानाला तिथे आणायचं होतं आणि त्यानंतर मग महाराजांच्या सैन्यातले जे वेगवेगळे सरदार होते, त्या प्रत्येकाने काय काय काम करायचं. मग नेताजींसारख्या सेनापतीपासून तानाजी मालुसरेंपासून सुभेदारापर्यंत या सगळ्यांनी काय काय करायचं. बाजीप्रभू देशपांडे होते, मुरारबाजी होते, असे अनेक शूरवीर त्यांच्यासोबत त्यावेळेला होते. या सगळ्यांनी काय काय करायचं ही कामं नेमली गेली होती. अगदी हेच जे आहे युद्ध तंत्रज्ञान हे कृष्ण करताना दिसतो. जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होतं तेव्हा दृष्टद्युम्न हा पांडवांचा पहिला सेनापती असतो. मग कोणी कुठल्या भागात लढायचं, कोणाकडे कुठली तुकडी असेल, इतकं बारकाईने नियोजन कृष्णाने करून दिलंय. त्या युद्ध काळात घडणाऱ्या प्रत्येक बैठका त्याचं नियोजन कृष्ण करत होता. कृष्ण सगळ्यांना मार्गदर्शन करत होता. अगदी असंच शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत घडतं. यामुळे युद्ध हा जो काही भाग आहे, युद्ध नीती हा जो भाग आहे, ही राजासाठी सगळ्यात महत्वाची असते आणि त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, की इथे बलिदानाशिवाय राज्य घडत नाही. बलिदान घडतात, बलिदानाला अपवाद नसतो आणि म्हणून
कुरुक्षेत्रावर जसं घटोत्कच त्याचं बलिदान द्यावं लागतं, कारण कर्णाची जी शक्ती असते ती कुठेतरी वापरली जर गेली नसती तर अर्जुनाला धोका होता. म्हणून घटोत्कचाला तिथे पुढे आणलं गेलं आणि त्याने इतका हाहाकार माजवला की कर्णाला शेवटी ती शक्ती वापरावी लागली आणि अर्जुन सुरक्षित बनला. महाराजांच्या काळात बाजी प्रभूंनी दिलेलं बलिदान, तानाजीने दिलेलं बलिदान, त्या साल्हेरीच्या लढ्यात सूर्याजी काकडेंनी दिलेलं बलिदान, या सगळ्यामुळे महाराजांचं आयुष्य वाढलं. पर्यायाने स्वराज्याचा पोशिंदा, आपण जसं म्हणतो की लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरोत, तसं घडलं. हे हे राजाला समजून घ्यायला लागतं. जेव्हा राजा हे समजून घेत नाही त्यावेळेला प्रश्न निर्माण होतात आणि मग आपले राजे अडकले जातात, त्यांच्यावर हल्ले केले जातात, त्यांचा प्रसंगी मृत्यू होतो. शिवाजी महाराज, कृष्ण किंवा चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त हे तिघेही असा अविचार कधीही करताना दिसत नाही. त्यांनी प्रसंगी स्वतःचं आयुष्य पणाला लावण्याऐवजी एखाद्या सहकार्याचं बलिदान होणार हे गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर त्या माणसाचं बलिदान झाल्यानंतर त्याच्या घरची सगळी काळजी पण घेतलेली आहे. हे नेत्याचं मोठेपण असतं. आता एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो, आपला वेळ संपत आलेला आहे. तर जेव्हा राज्य कारभार आपण करत असतो तेव्हा या वेगवेगळ्या नीतींचा आपण अगदी ढोबळमानाने आता अंदाज घेतला. त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की राज्य व्यवस्था. युद्धनीती किंवा कूटनीती, परक्या राज्यांशी असणारी परराष्ट्र धोरणं, हा सगळा भाग या सगळ्यांनी खूप अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावला. निष्णात होते हे सगळे. आपल्या इंटरनल व्यवस्थेबद्दल, अंतर्गत राज्य व्यवस्थेबद्दलही ही माणसं तितकीच दक्ष होती. अंतर्गत व्यवस्था जी असते त्या बाबतीत एक चाणक्याचा श्लोक आहे. तो म्हणतो की नातेवाईक कधी नेमायचे नाहीत कुठल्याही महत्वाच्या पदांवरती. का? तर जसा पाण्यात मासा असतो आणि तो कधी पाणी पितो हे तुम्हाला कळणार नाही, तसा नातेवाईक तिथे वागू शकतो. त्याचा श्लोकच आहे, मत्स्या यथांत सलिलो चरंतु ज्ञातुम न शक्या सलिलम पिबंती युक्तास तथा कार्य विधौ नियुक्ता ज्ञातुम न शक्या धनमा ददाना. मासा पाण्यात पाणी पिणारच, तसंच तुमचे नातेवाईक किंवा तुमचे नोकर हे त्यांना जेव्हा अधिकार मिळतात, त्यांच्या हातात खजिना येतो, त्यांची बुद्धी फिरणार. तुमचं त्यांच्यावर बारकाईने लक्ष असलं पाहिजे. तुमचं इतकं बारकाईने लक्ष पाहिजे की तो काय करतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क व्यवस्था पाहिजे, दळणवळण व्यवस्था पाहिजे आणि हेर खातं अत्यंत कार्यक्षम पाहिजे. जे कृष्णाच्या बाबतीत कळतं. कृष्णाकडे कौरवांच्या सैन्यातल्या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती होती. चाणक्याच्या बाबतीत तर चाणक्याने इतकं लिहून ठेवलं या गोष्टीवरती की तो म्हणतो की राजाने आपल्या अंतपुरात आपल्या राणीच्या तिथे काय घडतं आहे इथपासून ते शत्रूच्या अंतपुरात तिथल्या राणीवशात काय चाललंय इथपर्यंतची सगळी माहिती मिळवली पाहिजे. तर तो उत्तम राज्यकारभार करू शकतो असं चाणक्य सांगतो. कारण तिथे अनेक ठिकाणी फितुरी केली जाते. तर ती फंद फितुरी कशी मॅनेज करायची हे चाणक्य सांगतो आणि शिवाजी महाराजही सांगतात. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला होते तेव्हा औरंगजेबाच्याच नव्हे तर त्याचे वजीर आणि अन्य जे काही त्याचे हाताखालचे जे सरदार होते यांच्या घरात काय घडतं हे सुद्धा महाराजांना कळत होतं. औरंगजेबाच्या राणीवशात काय घडतं याची खबरबात महाराजांना कळत होती. जेव्हा शाहिस्तेखान लाल महालात राहत होता तेव्हा लाल महालात रोज कोणत्या प्रहरी काय घडतं हे महाराजांना कळालेलं होतं. तेव्हा जेव्हा लाल महालावर छापा घातला तेव्हा त्यांना लक्षात ही गोष्ट आधीच माहिती होती की रमजानचा महिना सुरू आहे आणि तिथले आचारी पहाटे 2-2:30 वाजता उठून स्वयंपाकाच्या तयारीला लागतात. तेव्हा जो हल्ला करायचा तो यापूर्वी केला पाहिजे. मग तो कुठल्या दिशेने करायला पाहिजे, कुठला दरवाजा तोडायचा, काय करायचं, या सगळ्याची आखणी केली ती त्याचा मुख्य भाग हेरखात होतं. अगदी हीच गोष्ट सुरतेच्या स्वारीवर पाहायला मिळते. सुरतेवर महाराजांनी स्वारी करण्यापूर्वी कोणत्या माणसाच्या घरात किती खजिना लपलेला आहे, दडवलेला आहे हे महाराजांना माहिती होतं. इतकंच नव्हे तर एक अत्यंत महत्वाची गोष्ट इथे मला न चुकता सांगावीशी वाटते की तिथे जी काही व्यापारी मंडळी होती, सुरत ही मोगलांची सर्वात मोठी बाजारपेठ होती, किंबहुना त्या काळातली भारतातली सर्वात मोठी बाजारपेठ होती. तर तिथे हाजी कासम बेग, बोहरा आदी नावाचे जे काही व्यापारी होते त्यांच्या घरात सोन्याची किती पिंप भरलेली आहेत याची माहिती महाराजांच्याकडे होती. ती सगळी लुटली गेली, पण त्याच वेळेला महाराजांच्याकडे एक महत्वाची माहिती होती
की सुरतमध्ये जे व्यापारी आहेत त्यातला कोणता व्यापारी सज्जन आहे, कोणत्या व्यापाऱ्याने गरिबांना कायम मदत केलेली आहे, कोणता व्यापारी फकीर, गोरगरीब, स्त्रिया या सगळ्यांशी दयाबुद्धीने वागतो, याची माहिती महाराजांच्याकडे होती. त्यामुळे जेव्हा सुरतेवर स्वारी केली गेली, सुरत लुटली गेली, अनेक ठिकाणी जाळपोळ केली गेली, घरं तोडली फोडली गेली, तेव्हा अशी जी काही मोजकी घरं होती त्याच्या बाहेर मावळ्यांचंच सैन्य पहारा देत उभं होतं. कशासाठी? तर हे घर लुटलं जाऊ नये यासाठी. या घरात आपल्याच मावळ्यांच्या सैन्यातली जे काही 10,000चं सैन्य घेऊन महाराज तिथे गेले होते, तो एक युद्धान्वेष असतो. त्या आवेशात लोक घरात घरात घुसत असतात, लुटत असतात. तर या घरात चुकून सुद्धा लुटालूट होऊ नये म्हणून आपलीच माणसं तिथे उभी होती. आणि जेव्हा अशी तुकडी तिथे लुटालूट करायला यायची तेव्हा ही माणसं सांगायची की हे घर लुटायचं नाही. नीतिमत्ता जी आपण मगाशी म्हटलं, तर महाराजांची सैन्यातली नीतिमत्ता इतकी मोठी होती, की कधीही शत्रूच्या सैन्यातल्या स्त्रियांना हात लावला गेला नाही. त्यांना सन्मानाने परत पाठवलं गेलं. मग ती त्या सैन्यात असलेली एखादी नर्तकी असू दे, वेश्या असू दे किंवा कुणा अधिकाऱ्याची किंवा सैनिकाची पत्नी असू दे, कधीही त्यांच्यावर हल्ला केला गेला नाही. त्यांना स्पर्श सुद्धा केला गेला नाही. ही नीतिमत्ता कृष्ण देखील पाळताना आढळतो. कृष्णाला आपण म्हणतो की त्याने इतक्या जणींशी विवाह केले, पण त्याच्या मागची कारणं खूप वेगळी होती. नरकासुरासारख्या ठिकाणी तो जाऊन त्या 16,000 स्त्रियांची मुक्तता करतो, कारण त्यांचं बळजबरीने अपहरण केलेलं असतं आणि तत्कालीन व्यवस्था पाहता या स्त्रियांना कोणी आपलंसं करू शकणार नव्हतं. म्हणून कृष्ण स्वतःकडे कमीपणा घेऊन किंवा दूषण लोक देतील आपल्याला, नावं ठेवतील, हे माहीत असून त्यांना तो आपलंसं करतो. खूप काळाच्या पुढचे विचार आहेत. शिवाजी महाराज त्यांच्या काळात जे मोगलांचं सैन्य येत होतं ते इथल्या स्त्रियांना लुटत होतं, पळवून नेत होतं. अगदी जिजाऊंची जी जाऊ होती तिला सुद्धा एकेकाळी महाबतकानाने पळवून नेलं होतं. महाराजांनी जर शत्रू सैन्यातल्या स्त्रियांच्यावर अत्याचार केले असते तर तत्कालीन परिस्थितीनुसार बाकी सगळे वागतात तसाच हाही राजा वागला असं लोक म्हणू शकले असते. पण आपल्या वागण्यातनं महाराजांनी एक मोठं उदाहरण पुढे ठेवलं की समोरचा कितीही वाईट वागला तरी माझं वागणं हे उत्तमच असलं पाहिजे. या उत्तमत्वाचा ध्यास कृष्ण घेताना दिसतो, चाणक्य घेताना दिसतो आणि शिवाजी महाराज घेताना दिसतात. आपलं आयुष्य हे उत्तम गुणाने समृद्ध असावं असं समर्थ रामदास जे सांगतात त्याची ही खूप मोठी उदाहरणं आहेत. आपण आता इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारूया. आणि आपण पुढचं लेक्चर जे घेणार आहोत ते व्यवस्थापन कौशल्य आणि शिवाजी महाराजांचे नेतृत्व गुण याच्यावर असेल. तेव्हा तो अधिक मुद्दा आपण मोठ्या प्रमाणात तिथे घेऊया. आज या अनुषंगाने तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर सांगू शकता, विचारू शकता. थँक्यू सुधांशू सर. नक्कीच आपण वेळेचं मान राखून 12:05 झालेले आहेत. तर मी सगळ्यांना म्यूटवर ठेवलेलं आहे. तर तुम्हाला प्रश्न असल्यास तुम्ही प्रथम स्वतःला अनम्यूट करा आणि मग तुमचा प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये पण तुम्हाला टाइप करायचा असेल तर तुम्ही तिथे पण टाइप करू शकता. तुम्हाला तुमचा व्हिडिओ पण ऑन करायचा असेल तरी पण तुम्ही तो करू शकता. करू शकता. स्क्रीनच्या टॉप साइडला तुम्हाला 3 बटन दिसतील. कॅमेरा, MIC माईक, शेअर आणि लीव्ह. त्यातलं कॅमेरा आणि माईक हे बटन समजा जास्त क्रॉस असेल म्हणजे ते डिसेबल आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्याला पुन्हा एनेबल करून तुमचा प्रश्न विचारू शकता. मुळात हा विषयच खूप मोठा आहे. 1 तासात मांडणं म्हणजे फक्त तोंड ओळख करून देण्यासारखं आहे. पण काहीच नसल्यापेक्षा किमान थोडीशी तरी माहिती व्हावी या उद्देशाने आपण जरा हा वेगळा विषय निवडला होता. ऋषिकेशकडे माझा फोन नंबर आणि ईमेल आयडी पण आहे. त्याच्यावरही कोणी प्रश्न पाठवू शकतात. नंतर चर्चा करू शकतात. कोणीतरी विचारत नक्कीच. आहे. अवधूत तुम्हाला प्रश्न आहे का? हां. आवाज येतोय का माझा? हो, येतोय. हो, येतो. हां. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल. तुमच्या दोघांचे, ऑर्गनायझर आणि प्रेझेंटर. मला एक प्रश्न होता की या तिघांची कायम जिंकण्याविषयी सगळे बोलतात. पण आय एम शुअर की त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये काही पराभव सुद्धा त्यांच्या आले असतील वाट्याला. आणि मला वाटतं की त्याविषयी खूप कमी ठिकाणी लिहिलं गेलंय किंवा बोललं गेलंय. पण टू कम बॅक फ्रॉम अ डिफीट इज अल्सो अन इम्पॉर्टंट
कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लीडर. अगदी बरोबर. त्याची जर का तुम्ही थोडक्यात 1-2 उदाहरणं किंवा काही सांगू शकलात तर मग म्हणजे बरं वाटेल. हो, हो. आता मगाशी मी कृष्णाचा उल्लेख करताना जरासंधाचा उल्लेख केला होता. जरासंधाने जवळ-जवळ 16-17 वेळेला मथुरेवर स्वारी केली होती आणि प्रत्येक वेळेला कृष्णाने तिथनं पळ काढला होता. जरासंधाला तोंड देणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या प्रदेशाची हानी होणार आहे, याचा अंदाज घेत कृष्णाने दरवेळेला तिथनं पळ काढला. इतकंच नव्हे, तर मथुरेच्या कारण मथुरेत जरासंधाला रस होता. त्याला ते मथुरेचं राज्य कंसासोबत हवं होतं. त्यामुळे कृष्ण तिथे असल्यामुळे मग तो कृष्णाच्या मागे लागला. म्हणून कृष्णाने शेवटी जाऊन द्वारका निर्माण केली, नवं राज्य निर्माण केलं आणि मथुरेचं जे काही आहे ते वेगळं ठेवलं. कालांतराने त्याने भीमाला पुढे घेऊन जरासंधाचा वध घडवून आणला, पण तो खूप नंतरच्या काळात. सुरुवातीला ते त्यातनं पळ काढलेला आहे. इव्हन कौरवांच्या युद्धात अनेकदा असं घडलंय, की अर्जुनाला तिथे जिंकता येत नाहीये. तर त्याने अर्जुनाला तिथनं यशस्वीपणे बाहेर काढलंय आणि त्याला दुसरीकडे घेऊन गेल्याचे उल्लेख कुरुक्षेत्राच्या युद्धात आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मगाशी मी उल्लेख केला होता, की मिर्झाराजे जयसिंगांच्या काळात महाराजांना माघार घ्यावी लागली. महाराजांचा खूप मोठा प्रांताचा तुकडा त्यांना तोडून द्यायला लागला. जे काही मोजके किल्ले उरले होते, ते असे काही होते, की ते तुलनेने छोटे होते, पण महाराजांनी त्यात खूप दूरदर्शीपणा दाखवला होता, की सिंहगडा वगैरे सारखे किल्ले त्यांना द्यायला लागले. पण कोकणातले काही महत्वाचे किल्ले त्यांनी आपल्याकडे ठेवले होते. ज्यायोगे घाट रस्त्यांवरती लक्ष ठेवता येईल. आणि मग सुधागड सारखा किल्ला असेल, राजगड सारखा किल्ला असेल, असे छोटे-छोटे काही महत्वाचे किल्ले त्यांनी आपल्याकडे ठेवले. पण बाकी बराचसा प्रांत त्यांना द्यायला लागला. अनेक युद्धात असं घडलंय, की तिथे त्यांना तात्पुरती यशस्वी माघार घ्यायला लागली. ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, की आधी एखादा हल्ला करायचा, मग पळ काढायचा, मग विशिष्ट ठिकाणी शत्रूला घेऊन यायचं आणि पुन्हा त्याच्यावर हल्ला करून पुन्हा ते जिंकायचं. जे मगाशी मी म्हटलं, की युद्धनीतीत चाणक्य सुद्धा हेच सांगतो. किंवा विंचवाचं त्याला उदाहरण दिलंय चाणक्याने एका ठिकाणी, की विंचू जसा थोडासा पळ काढतो आणि मग मागे वळून येऊन नांगी मारतो, तशा पद्धतीने आपण राजाने हल्ले केले पाहिजेत असं सांगितलंय. महाराजांच्या काळात त्यांचं धोरण मुख्यतः असं होतं, की आपल्या लक्षात येईल, की आदिलशहाशी त्यांचं युद्ध सुरुवातीच्या काळात झालं. म्हणजे पहिले सगळे गड किल्ले त्यांनी आदिलशहाच्या प्रांतातले घेतले. प्रतापगडापासूनची बांधकामं असोत किंवा कोकणपट्टी घेणं असो, अगदी कुडाळपर्यंत जाणं असो, हा सगळा बहुतेकचा प्रांत आदिलशहाचा होता. पुढे जाऊन त्यांनी आदिलशहाशी तह केला पन्हाळ्याच्या युद्धानंतर. का तर तेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यात आला होता. तो पन्हाळा त्यांनी आदिलशहाला देऊन टाकला, माघार घेतली त्यातनं आणि त्यांनी ती बाजू शांत केली. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही मल्टिपल शत्रूशी लढू शकत नाही. तर तुम्ही तुमचा फोकस क्लिअर करणं हा भाग महाराजांच्या ठिकाणी दिसतो, जो बाकीच्यांच्या ठिकाणी दिसतो. आणि मग महाराजांनी शाहिस्तेखानाचं युद्ध केलं किंवा मोगलांवरच्या स्वाऱ्या केल्या. तिकडे जंजिऱ्यापर्यंतचा मोगलांचा जो काही प्रांत होता, जुन्नर, कल्याण हा सगळ्या प्रांतातला भाग ताब्यात घेतला. त्यावेळेला आदिलशाही भागात शांतता ठेवली त्यांनी. पुढे जाऊन जेव्हा अफझल खानाचं पानिपत्य झालं, शाहिस्तेखान गेला, मग मिर्झाराजांची स्वारी झाली आणि आग्र्यातनं परत आल्यावरचा सुद्धा काळ महाराज शांत होते. त्यांनी फक्त आपली ताकद वाढवली. त्यांनी कुठेही युद्ध केली नाही. इव्हन महाराजांचं सैन्य मांडलिक सैन्य म्हणून औरंगजेबाच्याच पदरी लढत होतं. ज्याच्यात संभाजीराजे आणि प्रतापराव गुजर हे त्यावेळेला औरंगाबादेत औरंगजेबाच्या युवराजाकडेच काम करत होते. आणि पुढे तिथनं ते परत आले. ह्याच्यात त्यांनी 2 गोष्टी सांभाळल्या, की माझी ही वाईट वेळ आहे. तर मी त्यातनं माघार घेतलेली आहे आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी अत्यंत हुशारीने केली, की सगळा खर्च आपोआप तिकडनं भागवून घेतला. या सगळ्या सैन्यासाठी जो खर्च करायला लागला असता, तो आपोआप औरंगजेबाच्या तिथे काम केल्यामुळे त्या सगळ्या सैनिकांचे पगार, त्यांचं खाणं-पिणं सगळं तिकडनं अ, भागवता आलं. हा खूप मोठा धूर्तपणा आहे, जो बाकीची लोकही त्यांच्या आयुष्यात करताना दिसतात. त्यामुळे माघार घेणं याला पराभव भारतीय राजनीती कधीच मानत नाही. आपण सुद्धा म्हणतो, की वन्यजीव वाघ सुद्धा, सिंह सुद्धा 2 पावलं मागे येतो आणि मग पुन्हा भक्ष्यावर उडी घेतो. तशा पद्धतीने हे सगळे वागताना दिसतात. इथे कोणी इगो इश्यू आणत नाही, की जिंकलंच पाहिजे म्हणून मरेपर्यंत जिंकणं हा भाग हुशार व्यक्तीसाठी मानला जात नाही. अजून काही कोणाला विचारायचंय? नाही. थँक यू सो मच. थँक यू अवधूत फॉर द क्वेश्चन आणि खूप छान उत्तर.
तर आता 12:15 झालेली आहेत. कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा काही जणांना लॉग आउट पण करायचं असेल. तर आपलं पुढचं सेशन जे आहे ते 30 तारखेला होणार आहे. त्याची जी लिंक असेल ती मी सर्वांना ईमेल ॲड्रेसमध्ये पुन्हा एकदा पाठवेन. तर तुम्ही टुगोजवर ऑलरेडी या सेशनसाठी बुकिंग करू शकता किंवा president@mbm Toronto यावर तुम्ही ईमेल करू शकता. म्हणजे मला ती लिंक पाठवता येईल. तसेच तुम्हाला काही फीडबॅक असेल या सेशन बद्दल किंवा अजून काही प्रश्न असतील तरी सेशन झाल्यानंतर पण आम्हाला ईमेल करा. आम्ही सुधांशू सरांसोबत तुमचे प्रश्न पोहोचवू किंवा आमच्याकडून काही अजून उत्तम प्रकारे ह्याला मॅनेज करता येणार असेल तर नक्कीच वी आर ओपन टू एनी फीडबॅक. आणि आपलं पुढचं जे ऋषिकेश, सॉरी एक प्रश्न आलेला आहे दीपाश्री यांच्याकडून, की कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला लागतील असं त्यांनी विचारलंय. तर शिवचरित्राच्या बाबतीत वेध महामानवाचा हे पुस्तक आवर्जून तुम्ही वाचावं. डॉक्टर श्रीनिवास सामंत यांचं पुस्तक आहे, जे युद्धनीती आणि शिवचरित्रातल्या अर्थकारण या गोष्टींशी संबंधित आहे. तसंच कुलकर्णींची शिवकालीन इतिहासावरची काही किंवा राज्यव्यवस्थेबद्दलची पुस्तकं आहेत तीही अवश्य वाचावीत. शिवचरित्र तर बाबासाहेब पुरंदरेंपासून अनेकांचं आहेच. दीनानाथ बेडेकरांच्या लेखनातून अनेक गोष्टी वाचता येतील. पण विजयराव देशमुख यांचं जे शककर्ते शिवराय नावाचं पुस्तक आहे, 2 खंडातलं पुस्तक आहे ते पण आवर्जून तुम्ही वाचावं असं मला सुचवायला आवडेल. चाणक्याची अर्थनीती वाचावी. कृष्णाविषयी चरित्रात्मक किंवा गीतेवरची पुस्तकं व्यतिरिक्त महाभारतावरती देवदत्त पटनायकांची खूप हिंदीतली सुंदर पुस्तकं आहेत, ती तुम्ही वाचू शकता. ती जरूर वाचावी. मुळात अख्खं महाभारत जे काही ते 16-18 खंड आहेत ते सगळे वाचावेत खरं तर. नक्कीच. थँक यू सुधांशू. आणि मी आता जी पुस्तकांची नावं सांगितली त्यांची एक लिस्ट पण नंतर तुम्हाला ईमेलमध्ये शेअर करेन. म्हणजे त्यावर तुम्हाला अजून संशोधन करता येईल. तर आपलं पुढचं सेशन 30 तारखेला 11 वाजताच होणार आहे. पुढच्या सेशनचा जो आपला टॉपिक आहे तो आहे छत्रपती शिवराय यांचे व्यवस्थापन कौशल्य. आणि त्यावर आपण नक्की पुन्हा तुम्ही सगळे याल त्या सेशनला अशी मी आशा करतो. आणि तुम्हा सर्वांना पुढचा दिवस खूप चांगला जावो. थँक यू सो मच. थँक यू थँक्यू. सुधांशू सर. Thank you.